दुपारी एक मुलगा आला होता सायकलवरून, त्याला पायनॅपलचा केक पाहिजे होता, त्याच्यासाठी तो सांगायला आला होता आणि संध्याकाळी 7 वाजता केक जाणार होता. तर मी सर्वात आधी व्हॅनिलाचं प्रेमिक्स घेतलं, ते भिजवलं पाण्यामध्ये, त्याच्यामध्ये 1 थेंब मी तेलाचा टाकला. नंतर जे टीन राहते माझं केकचं त्याच्यामध्ये तेल आणि मैदा लावून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये सेट केलं. नंतर गॅसवर मी भांडं ठेवलं होतं गरम होण्यासाठी, ते त्याच्यामध्ये लावून घेतलं. नंतर तो पूर्णपणे थंड झाला. त्याला 3 लेअरमध्ये मी कट केले आणि पूर्ण कट नाही होता म्हणजे धाग्याच्या साहाय्याने मी धाग्याचा वापर करून सुद्धा त्याला 3 लेअरमध्ये कट केले. तुम्ही बघू शकता मी धाग्याचा वापर करूनच कट केलं आहे. नंतर क्रीम करायला घेतली, तर पूर्णपणे व्हिप्ड होऊ दिली. सगळ्यात आधी 1 वर ठेवला, नंतर 2 वर ठेवला, नंतर 3 वर ठेवला. असे करून मी 10 मिनटं क्रीम होऊ दिली आणि ती फ्रीजमध्ये ठेवून दिली, कारण की थंडगार क्रीमने केकही छान राहते. त्याच्यासाठी मी क्रीम करायला घेतली. त्याच्यानंतर मलाचं पायनॅपल क्रश मी वापर करते, त्याच्यामुळे मी बेसला क्रीम लावली. नंतर प्रत्येकी पायनॅपलच्या बेसमध्ये साखरेचं पाणी, क्रीम आणि मलाचं क्रशचा वापर करून मी लावून घेतलं. त्याच्याने केक मऊ होते आणि खायलासुद्धा चांगला लागते. तर अशा प्रकारे मी प्रत्येकी 3 लेअर मी साखरेचं पाणी आणि क्रीम आणि क्रशचा वापर करून मी केक करायला घेतला. नंतर पूर्ण व्हाईट क्रीमने पूर्ण केकला कोटिंग करून ते 15 ते 20 मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवलं, जेणेकरून तो म्हणजे त्याच्यावर डेकोरेशनही व्यवस्थित करता येते. त्यामुळे त्याला फ्रीजमध्ये ठेवलं. आणि मी या केकसाठी पिंक आणि ब्लू कलरचा वापर करून 2 प्रकारचे स्टार नोझल होते. दोन्ही प्रकारचे स्टार नोझल मी छोटे छोटे फ्लावर काढून घेतले आणि फ्लावरचा वापर करून मी केक बनवला. मी केक केला. त्याच्यानंतर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास ते लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे माझं फेसबुकवर पेजसुद्धा आहे, त्यालाही फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.